आता पहा मित्रांनो, प्रश्न असा होता की भिंतीवरील घड्याळामध्ये 6 टोल पाडण्यासाठी 30 सेकंद एवढा वेळ लागतो, तर आपल्याला त्या घड्याळामध्ये 12 टोल पाडण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचं आहे। तर पहिल्यांदा आपण 6 टोलाचं गुपित समजून घेऊया। पहा, तर मित्रांनो, पहिला जो टोल आहे हा पडायला काहीच वेळ लागत नाही। अगदी हा टोल सुरुवातीलाच पडणार आहे, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा, झाले 6 टोल। पण यामधील जर तुम्ही अंतर मोजलं मित्रांनो, तर यामधील अंतर तुम्हाला फक्त 5च भाग दिसून येईल। जेवढे काही टोल पडतात त्यापेक्षा 1 ने कमी आपल्या अंतराचे भाग असणार आहेत। म्हणजे 30 सेकंद हा जर वेळ आपण 5 भागांमध्ये डिवाइड केला तर प्रत्येक टोल पडण्यासाठी आपल्याला 6 सेकंद एवढा कालावधी लागतो। आता आपल्याला पाडायचे आहेत 12 टोल। 12 टोल म्हणजे अंतर ऍक्च्युअली आहे 11 भाग, म्हणून 11 गुणिले 6 बरोबर आपल्याला वेळ लागणार आहे यासाठी 66 सेकंद। आलं लक्षात? तर अशा प्रकारचे ट्रिकी प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका।